मला फोटो दे. तुमच्या दोघांच्या लग्नाला किती वर्ष झाली? आता या 5 वर्षामध्ये तुम्ही दोघे एकमेकांना किती ओळखताय हे आपण आता बघूया. ओके, बर्थडे आहे रामचा, पण काही आता मी जो प्रश्न विचारेल त्याची उत्तर तुम्हाला द्यायची, पण तुमच्या दोघांचे डोळे बंद करून समोर यायचं आहे आणि मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला फॉर्म करून द्यायची. ठीक आहे, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर करत असेल तर तुम्ही त्यांच्याकडे फोन करायचं. जर स्वतः ते उत्तर असेल दोघांमध्ये सगळ्यात जास्त रागीट कोण आहे? भांडणं कोण करतं सगळं? भांडण झाल्यानंतर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? रामला फटके कोण देतं? ओके, रामला येताना म्हणजे कुठेही जा येताना सगळ्यात जास्त खाऊ कोण घेऊन येतं? खाऊ सतत चॉकलेट खाऊ वगैरे कोण आणत असते? बाहेरचा खाऊ आणतो तेव्हा क्या होतं? ठीक आहे, दोघांमध्ये सगळ्यात जास्त शॉपिंगला जायला शॉपिंग करायला कोणाला आवडतं? आणि फिरायला जायला वेगवेगळं जे ठिकाण आहे एक्सप्लोर करायला कोणाला आवडतं? सिंगल कोण आहे दोघांमध्ये सगळ्यात जास्त? ओके, कोणी कोणाला सगळ्यात आधी आय लव्ह यू म्हटलं? इकडे सर म्हणतात कोणीच नाही, इथे राम म्हणतात सर बस समझ रहे हैं. ओके, सगळ्यात आता मुझे सिखाती देगा अरे यार मुझे जो मराठी बोलने जो हंसी आता है सिर्फ बात समझ नहीं आता है. क्या होतं? तुम्ही त्याचं नावही खूप सुंदर ठेवलं ना. आता तुम्ही डोळे बघू शकता. सगळ्यात आधी ओके, थँक्यू सो मच. आपण खाली बसूया. खत्म मतलब छक्का
ओके रेडी मैं गाड़ी पॉपन मारो म्हटल्यानंतर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवत रामला खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत या वाढदिवसाच्या निमित्ताने 3, 2, 1 म्युझिक जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट करेल तुमची संख्या खूप आहे टाळ्यांचा आवाज खूप कमी एकदा जोर